श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, पितृपक्ष सुरू झालेला आहे. तर या पितृपक्षामध्ये आपण हवन, तर्पण, पिंडदान, श्राद्ध इत्यादी कर्मविधी करत असतो. तर पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी त्याचप्रमाणे पितरांना सद्गती मिळावे म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचसोबत या पितृपक्षामध्ये आपण काही नियमसुद्धा पाळणे महत्त्वाचे आहे. तर श्राद्धविधीबरोबरच हे 8 नियम पाळणे ही धर्मशास्त्राच्या लेखी बंधनकारक आहेत. हे सर्व जे नियम आहेत ते शास्त्र उल्लेखित आहेत व शास्त्रानुसार सांगितलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये श्राद्धविधीबरोबरच कोणते नियम पाळावेत याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. पितृपक्षामध्ये पाळावयाचा पहिला नियम. पितृपक्षामध्ये शाकाहारी अन्न सेवन करावे. जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादीचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते. कारण आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांच्या आत्म्याला समर्पित करणार असतो. म्हणून सामिष भोजन या काळामध्ये टाळावे. जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते. त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्मजीवांच्या रूपात पितरांना श्राद्धाचा नैवेद्य पोहोचावा म्हणून ते दुपारपर्यंतच केले पाहिजे. सूर्यास्तानंतर मनुष्येतर जीव विश्व झोपी जाते. त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून उपयोग नाही. पुढचा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात. अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्ष हवा असे नाही. मात्र पितृपक्षात ही गोष्ट आवर्जून आणि कायम लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे पुढचं जे आहे ते म्हणजे पितृपक्षात जर केळीच्या पानावर भोजन केले आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करावे. कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व असते. त्याचप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो. तसाच देवरूप झालेल्या पितरांनाही केळीच्या पानावरच नैवेद्य दाखवावा. पितृपक्षामध्ये श्राद्ध करणाऱ्या सदस्याने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत. त्याने ब्रह्मचर्य देखील पाळावे. अर्थात शरीर संबंध टाळावेत. यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्राणी किंवा पक्ष्यांना या पितृपक्षात श्राद्धपक्षात अजिबात दुखवू नका. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवीसुद्धा मूकजीवाला त्रास देऊ नये. तर भूतदया दाखवावी असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते. तर त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये लग्न, मुंडन, साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये. हा काळ अशुभ नाही तर विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवला आहे. त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरवू शकता. मात्र ती पार पाडावी ती श्राद्ध काळानंतरच. त्याचप्रमाणे असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे. मसालेयुक्त पदार्थ टाळावेत. कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो. त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी जेणेकरून अन्नावर वासना न जाता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल. तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की पितृपक्षामध्ये देवाला जावे की नाही. तर बघा, शास्त्रानुसार पितृपक्षात नेहमीप्रमाणे पूजा करावी. जरी या काळात आपल्या पूर्वजांची पूजा नक्कीच केली जाते परंतु ते देवापेक्षा उच्च नाहीत. म्हणूनच या काळात देवतांची पूजा करावी. पितृपक्षात देवतांची पूजा केल्याशिवाय श्राद्ध, पिंडदान इत्यादीचे फळ मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवावे.
पितृपक्षामध्ये कावळ्याला भोजन देणे. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते. एक पान गच्चीत ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलवले जाते. शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे ही अत्यंत शुभ असून ती गोष्ट तुम्हाला अनेक दोषांपासून तसेच ऋणातून मुक्ती मिळते. आपण कळत नकळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो. निसर्गाच्या संरक्षणाचा भार हा कावळ्यांवर असून ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात. त्यामुळे पितृपक्षाला कावळ्याला भोजन देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे. यामुळे पितृपक्षामध्ये रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. दररोज नाही जमले तरी पितृपक्षाच्या एखाद्या 2 किंवा 5, 7 अशाही दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. हिंदू घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करताना दिवे लावतात. वास्तुशास्त्रानुसार दिवा लावणे शुभ मानले जाते, पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते. खरं तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते. त्यामुळे हा उपाय केल्यास सुद्धा पितृदोष दूर होतो व आपले पितर तृप्त होतात. त्याचप्रमाणे शास्त्र असे सांगते की तुळशीमध्ये माता लक्ष्मींचा वास असतो. असे मानले जाते की पितृपक्षात तुळशीची पूजा केल्याने पितर देखील संतुष्ट होतात. त्याचसोबतच माता लक्ष्मी सुद्धा घरामध्ये वास करते. तर या पितृपक्षामध्ये आणि एरवी ही अवश्य तिन्ही सांजेच्या वेळी माता तुळशी मातेच्या समोर एक दिवा लावावा. पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले असेल तिथे पितरांच्या नावाने दिवा लावावा. असे म्हणतात की यामुळे घरात सुख, समृद्धी, शांती कायम राहते. तसेच पितृपक्षामध्ये आपण पितरांना जो नैवेद्य वाढणार आहोत, पितरांना जे नैवेद्याचं ताट करणार आहोत ते वाढताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे. ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे. सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्या. ताटाच्या मधोमध भात आणि वरण ठेवावे. तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी. कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघ इतर पदार्थावर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे. तसेच श्राद्धाचा जो स्वयंपाक आहे, जी व्यक्ती करणार आहे, खरं तर घरातील जी मुख्य गृहिणी स्त्री असते तिनेच करावयाचा आहे. तिने स्वच्छ शुचिर्भूत होऊन सर्व नियमांचे पालन करूनच स्वयंपाक करावा. तर मित्रांनो, पितृपक्षामध्ये कोणकोणते नियम पाळावेत याविषयीची शास्त्रामध्ये दिलेली माहिती मी तुम्हाला येथे सांगितलेली आहे. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अजून ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर आणि स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.